नमस्ते. तर आज आम्ही आलो आहे श्री बाळूमामा देवालय आदमापूर येथे. असं बोलतात की त्याचा बुलावा आल्याशिवाय काहीच होत नाही. जोपर्यंत देवाची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण देवाच्या दर्शनालाही पोहोचू शकत नाही. खूप दिवसांची इच्छा होती बाळूमामाच्या दर्शनाला जाण्याची. फायनली तो दिवस आला. असं बोलतात की बाळूमामांच्या सहज वागण्या बोलण्यातून अनेक लीला घडत असायच्या. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचं जीवन धन्य झालं. पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतलं नाही. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चांबडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंच पुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा बोलायचे. खेड्यातल्या लोकांशी खेडवळ भाषेत बोलायचे. माणसानं माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक समश्र मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी इथे वाढत आहे. आदमापूर हे दुसरं पंढरपूर आहे. या मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा आरती होते, 9 वाजता नैवेद्य होतो, संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान सायंकाळची आरती होते. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबिलाचा प्रसाद दिला जातो. या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकारांची बाळूमामाची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर, धर्मशाळा, प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत. रविवार, अमावस्या व पौर्णिमेस इथे पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागते. देवस्थानचे बकऱ्यांचे कळप देवमामांची बकरी म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वत्र फिरत आहेत. ही देवमामांची बकरी आपल्या शेतात असावी म्हणून लोक श्रद्धेने आग्रह करतात. आदमापूर हे कोल्हापूर शहरापासून 50 किलोमीटर आहे.